या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचाच मात चालतो, बाकी कोणाचा चालत नाही। अमराठी लोकांनी या मातीशी या भाषेशी एकरूप व्हावं, अन्यथा त्यांचा गाल आणि आमचा हात असेल। साहेब जिथे सांगतात जिथे अन्याय असेल तिथे लाथ मारा। इथला जो आमदार आहे त्यांनी हे प्रकरण जास्त गढूळ केलं। भले त्यांना सत्ता नाहीये, सत्ता नसली तरी त्यांच्यात एवढी ताकद आहे। मीरा भाईंदर परिसरामध्ये आज मनसेच्या शाखेचं उद्घाटन झालंय। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे उद्घाटन केलेलं आहे। आपल्याबरोबर या परिसरातले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मंडळी जमलेली आहे, कारण त्यांनी या शाखेत मध्ये जाऊन आतमध्ये पाहणी केलेली आहे। शाखा कशी आहेत, ज्या भागामध्ये ही शाखा आहे त्या जागेचं सुद्धा खूप महत्त्व आहे, कारण हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी मराठी माणसाचा अपमान केला गेला आणि आज त्याच ठिकाणी शाखा उभी राहते। बघा, हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि मराठी लोकांचा आहे। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचाच मात चालतो, बाकी कोणाचा चालत नाही। आज या मीरा भाईंदरमध्ये अनेक परप्रांतीय लोकांनी या ठिकाणी येऊन आपले व्यवसाय थाटलेले आहेत। त्यातल्या काही उर्मट परप्रांतीयांनी आमच्याशी मराठी माणसाची पंगा घेण्याचा प्रयत्न केला। आज या ठिकाणी आपण पाहत असाल की मराठी माणसांवरती अन्याय झाला, मराठी भाषेवरती अन्याय झाला, तर मराठी माणूस कसा पेटून उठतो। यापुढे अमराठी लोकांनी या मातीशी या भाषेशी एकरूप व्हावं, अन्यथा त्यांचा गाल आणि आमचा हात असेल। आजच्या या सभेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। राज ठाकरे यांची भाषणं कायमच गाजतात, पण आजचं भाषण जे आहे त्याच्यात काहीतरी जोश एक वेगळाच बघायला मिळाला। त्यांच्या भाषणामध्ये मराठी अस्मिता, मराठी माणूस या संदर्भातला ओतप्रोत भरलेले भाषण होतं आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या पाठीमागे उभा राहणारा हा एकमेव माणूस आहे, तो म्हणजे राजसाहेब ठाकरे। आज मराठी माणसाचं सरकार असताना देखील त्रिभाषा सूत्र या ठिकाणी आणलं जातं, हिंदीची सक्ती केली जाते। हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे आणि म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत। आणि जर का अशा पद्धती दादागिरी कोण करत असेल तर त्याला राज ठाकरेंसारखे नेते आणि त्यांचे सैनिक या ठिकाणी उत्तर देतील। राजकीय दृष्ट्या आणि मतदानाच्या जर अनुषंगाने बघितलं तर हा आता हिंदी बहुल असा भाग झालेला आहे आणि त्या भागामध्ये मराठी माणसानं काही दिवसांपूर्वी जो मोर्चा काढला होता तो मोर्चाही गाजला आणि आजची सभाही गाजली। नक्कीच तुम्ही पाहिलं असेल, त्या दिवशी तुम्ही पण इथे फील्डवरती होतात की सुरुवातीला पोलिसांनी एवढा काही दडपशाही केली, नक्की कळत नव्हतं इकडे चाललंय काय। रस्त्याला जाणाऱ्या माणसाला देखील उचलून घेऊन चालले होते, परंतु ते त्या तुमच्या या चॅनलमुळे लोकांनी पाहिलं आणि जो मराठी माणूस जो पेटून उठला आणि उतरल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल मराठी माणूस एवढे दिवस गप्प होता। इथले बऱ्याचशे आमच्या ताई, बरीचशी लोक मुंबईतूनच इथे राहायला आलेले आहेत। त्या दिवशी त्या आम्हाला भेटल्या की आम्हाला नक्की कळत नव्हतं आम्ही राहतोय कुठे, परंतु कालचा तो झाल्यानंतर बोलते आम्हालाही कुठेतरी असं वाटतंय की नाही मराठी माणूस जागा झाला आणि जागा झाला त्याचा प्रात्यक्षिक तुम्ही बघता। एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आज आलेत आणि आणखी त्याच्यावर म्हणजे दुधात साखर बोलतात तसा साहेब आल्यामुळे आता हा मराठी माणूस असा गप्प बसणार नाही। ह्यांचं जे म्हणणं आहे ना की आम्ही सगळे परप्रांतीय तुमच्यापेक्षा जास्त आहोत, पण जे आमचे आहेत ना ते उरून पुरतील आहे ना, एवढं मात्र नक्की। आजच्या भाषणात त्याच्यामध्ये अजून एक आग ओतली आहे असं म्हणता येईल। जी ठिणगी त्या दिवशी पडली होती तिचा आता भडका उडलाय असं म्हणायला। आग वगैरे काही ओतलेली नाही, साहेबांनी नेहमीच आहे। साहेब जिथे सांगतात जिथे अन्याय असेल तिथे लाथ मारा। आता इथे जे चाललंय तिथे लाथ मारलेली आहे, ह्याच्या पुढे ह्याच्यापेक्षा जोरात मारू। परप्रांतीय आमचे काही दुश्मन नाही आहेत, बरेचसे परप्रांतीय आमचे चांगले मित्र आहेत, परंतु हे जे काय मोजके आहेत ना, यांना जो माज आलाय सत्तेचा, इथला जो आमदार आहे त्यांनी हे प्रकरण जास्त गढूळ केलं। बाकीचे काय सगळेच परप्रांतीय वाईट नाही आहेत, परंतु हे जे माज आलेले आहेत ना त्यांचा माज ह्या मराठी माणसाने उतरवलाय आणि ह्याच्या पुढे आणखी उतरवतील एवढं मात्र नक्की। काही महिला आहेत त्यांना विचारूया, कसं वाटलं भाषण राज ठाकरेंचं? खूप छान वाटलं। तुम्ही याच भागात राहता? हो हो, मीरा रोडलाच राहता आम्ही। आज स्वतः राज ठाकरे इथं आले आणि त्यांनी तुमच्याशी संवाद साधला एक प्रकारचा, कुठेतरी ताकद आल्यासारखी वाटली, कुठेतरी मराठी माणसाला हुरूप आला, मराठी माणसाला धीर आला, त्यांचा जागा झाला मराठी माणूस। हो, छानच वाटलं। मी त्यांच्यासाठी बघण्यासाठीच त्यांना मी आली इथे। तुम्ही सांगा ताई, काय वाटलं तुम्हाला भाषणाबद्दल? नाही, त्यांच्या भाषणाने नेहमीच आपल्याला प्रेरणा मिळते, पण आता जो प्रकार, मी पण इकडचीच लोकलच आहे, इकडे जो प्रकार घडतोय त्याच्या परिस्थितीनुसार मनसेमुळे आम्हाला ताकद मिळते, कारण मराठी माणसाला इथे आता आवाजच नाहीये। बघायला गेलं होतं असा एकही नेता नाहीये। मुंबईला लागून असलेला भाग आहे तरी सुद्धा हो, आम्ही इथे अनुभवतोय त्या गोष्टी, या गोष्टी आम्ही इथे अनुभव घेतो। मराठी महाराष्ट्रात असून आम्ही परक्यासारखं राहतोय।
आणि त्यामुळे जर राजसाहेबांसारखे असे जे आले त्याच्यामुळे एक आपल्याला असं वाटतं चला आपल्यासाठी पण एक असा नेता आहे जो आपल्यासाठीही बोलतोय. भले त्यांना सत्ता नाहीये, सत्ता नसली तरी त्यांच्यात एवढी ताकद आहे. तर विचार करा सत्ता आल्यावर काय होईल. आणि आता या मराठी माणसांनी त्यांना BMC मध्ये निवडून दिलं पाहिजे, हे माझं प्रांजळ मत आहे. तुम्ही कुठे राहता आणि काय परिस्थिती आहे या भागात? मी मूळ मुंबईकरच आहे. मी गिरगावमध्ये दादर शिवाजी पार्कला राहायचो. आता इथे राहतो. 18 वर्ष मीरा रोडमध्ये राहतो. आता मला संपूर्ण इतिहास भूगोल माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आपण ओके हिंदी चॅनल की मराठी त्याप्रमाणे मराठीमध्ये न्यूज 18 लोकमत शिल्पा गार्ड माहिती आहेत ना आपल्या पत्रकार, आमच्याच इथे राहतात. ओके 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 इकडे तुम्हाला नेमका त्रास काय होतो तेवढं सांगा. त्रास हा की आम्ही अनेक वर्ष मी मुंबईला वयाच्या 10व्या वर्षी 11व्या वर्षी मुंबईला आलो तेव्हापासून मी बघतोय. आणि त्याच्या 1960 पासून आम्हाला आमचं म्हणजे द्विभाषिक राज्य होतं. 1960 पासून सप्रेस केलं आम्हाला 160. आणि तेव्हापासून राहणारी जे नागरिक आहे त्या नागरिकांमध्ये संताप आहे. आणि राज ठाकरे आज आल्यामुळे त्यांना कुठेतरी हुरूप आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या भागामध्ये आता आम्ही जे आहे ते कुठेतरी आवाज काढू शकू, आमचा आवाज आता यापुढे दाबण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही, अशा भावना या भागातल्या रहिवाशांनी आणि त्याचबरोबर नेते मंडळींनी व्यक्त केलेला आपल्याला बघायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.